आपकी अदालतमध्ये क्रिकेट स्टार गौतम गंभीर यांच्यावर आरोप आहे की हे खूप मोठे खोडकर आहेत. चेहऱ्यावरून तर तुम्ही खूपच साधे सरळ वाटता, पण मी ऐकलंय की खोड्या करण्यात तुम्ही सर्वात पुढे असता. सर बघा, लहानपणी मी खूप खोड्या केल्या आहेत. तर आणि प्रत्येक आय थिंक कोणत्याही यंगस्टरचं ऑब्व्हियसली इट्स लाईक माझ्या शाळेत सुद्धा मी खूप खोड्या केल्या आहेत. इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ माय स्कूल डेज. आणि आता मी मोठा झालो आहे. जितक्या खोड्या आधी करायचो तितक्या आता नाही करत आहे. लहानपणी मी ऐकलं होतं की तुम्ही कोणाच्या तरी पॅन्टमध्ये च्युइंगम लावला होता. हो सर, सगळ्या प्रकारचे उद्योग केले आहेत मी. लोकांवर च्युइंगम फेकले सुद्धा आहे, च्युइंगम लावली आहे. फक्त च्युइंगम नाही, फोम पण लावला आहे. खूप गोष्टी केल्या आहेत, पण ते सगळं माझं बालपण होतं. आणि शेजाऱ्यांच्या काचाही फोडत होतात. मी गाड्यांच्या काचाही फोडल्या आहेत, घरातल्या काचा फोडल्या आहेत. तर आय थिंक त्यात काही चुकीचं असं नाहीये. जर क्रिकेट खेळायचं असेल तर इट्स अ पार्ट अँड पार्सल. अशा गोष्टी घडत राहतात. तर देयर इज नथिंग रॉंग इन इट. युवराज सिंग जेव्हा आपकी अदालतमध्ये आले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जर क्रिकेट टीममध्ये सगळ्यात खोडकर माणूस कोणी असेल तर ते म्हणजे सचिन तेंडुलकर. हे बघा, सगळेच खोडकर असतात. मी असं नाही म्हणणार की 1-2 जणच आहेत. अच्छा, सगळे खोडकर आहेत. हे बघा, हरभजन सिंग ही खूप खोडकर आहे. प्रत्येक जण खोडकर असतो. प्रत्येकाची फक्त वेगळी पद्धत असते खोड्या करण्याची. ॲट द सेम लेवल एक प्रकारचं स्ट्रेस बस्टर आहे. जर तुम्ही खोड्या केल्या नाहीत तर इतकं स्ट्रेसफुल वातावरण असतं. कित्येक वेळा जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळत असता, अशा वेळी खोड्या करणं तुम्हाला रिलॅक्स करायला मदत करतं. अशी एखादी खोड जी तुम्ही केली आणि लोकांना सांगू इच्छिता? हे बघा, मला अजूनही आठवतं, अंडर 16 मध्ये दिल्लीसाठी माझं पहिलं वर्ष होतं. आमच्या टीमचा ओनर टीएसओ होता. टीएसओ आमचा स्पॉन्सर होता आणि मुंबईत क्वार्टर फायनल होती आमची. आणि आमच्या ओनरच्या तोंडावर च्युइंगम फेकला आणि मी पकडलोही गेलो होतो. आणि सगळ्यात वर्स्ट गोष्ट ही झाली होती की आमच्या ओनरच्या तोंडावरच मी च्युइंगम फेकला होता. पण मी तेव्हा अंडर 16, मी 14-15 वर्षांचा होतो. बहुतेक ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खोडी होती. आणि तुमचं सगळ्यात जास्त अग्रेशन कुठे दिसून येतं तर ते पाकिस्तान विरुद्ध. सर फक्त माझं नाही, मला वाटतं संपूर्ण भारताचं अग्रेशन दिसत असतं ते पाकिस्तान विरुद्धच दिसत असतं. आणि जर अग्रेशन येत असेल पाकिस्तान विरुद्ध, ते फक्त लँग्वेज सेम आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी बोलल्या जातात ज्या कॅमेऱ्यासमोर मी सांगू शकत नाही, जे तुम्हाला एक्सप्रेस करता येत नाही. कित्येक वेळा असं होतं की अशा गोष्टी होतात की तुम्हाला त्या अग्रेसिव्ह बनवतात. कोणता असा बॉलर आहे ज्याची धुलाई करताना तुम्हाला सगळ्यात जास्त मजा आली? पाकिस्तान विरुद्ध जर तुम्ही रन बनवले तर खूपच जास्त आनंद मिळतो. असं नाही की पाकिस्तानमध्ये पण पाकिस्तान विरुद्ध, कारण की इतकं ऐकलं आहे की पाकिस्तानबद्दल आणि इंडिया पाकिस्तानच्या रायव्हलरीबद्दल. जेव्हा तुम्ही क्रिकेट स्टार्ट करतात तेव्हा तुम्ही विचार करता की पाकिस्तान विरुद्ध जिंकलो पाहिजे, रन बनवले पाहिजे. तर मे बी ते एक कारण आहे, ज्यावेळेस मी पाकिस्तान विरुद्ध खेळतो तेव्हा मला समाधान मिळतं. बरं, असा एखादा बॉलर आहे ज्याची तुम्हाला भीती वाटते आजही? समवन लाईक ब्रेट ली किंवा असं खूप आहेत. डेल स्टेन आहे. असे खूप बॉलर आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. मुरलीधरन एक आहे की जे वर्ल्ड क्लास बॉलर आहेत. त्यांच्या विरुद्ध रन करणं अवघड आहे. पण ते एक आव्हान आहे की एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून जेव्हा तुम्ही अशा बॉलर्स विरुद्ध रन करता तेव्हा विचार करा की तुम्हाला किती आनंद मिळतो. कारण की स्वतः विचार करता की हा बॉलर इतका चांगला आहे की त्याच्या विरुद्ध रन करणं कठीण आहे. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या विरुद्ध रन बनवता तेव्हा खूप आनंद मिळतो. तर असे काही बॉलर सांगू शकता का ज्यांच्या विरुद्ध रन केल्यास तुम्हाला खूप आनंद होईल? सर, एक बॉलर आहे जो नेहमीच माझ्या मनात होता, पण मी कधी त्याच्या विरुद्ध खेळलो नाही इंटरनॅशनल लेवलला. तो म्हणजे शेन वॉर्न. त्यांच्या विरुद्ध रन बनवणं, हे बघा, माझ्या त्यांच्या विरुद्ध खेळण्याची माझी नेहमी इच्छा होती. मी त्यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची, मी त्यांच्या विरुद्ध IPL मध्ये खेळलोय. पण जर त्यांच्या विरुद्ध खेळलो असतो तर रन केले असते. कारण की ते एक वर्ल्ड क्लास बॉलर आहेत. खूप मोठे स्पर्धक होते. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध रन करणं हे एक वेगळंच समाधान देणार असतं. गौतम, अनेक लोक असं म्हणतात की पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळलं नाही पाहिजे, ज्या प्रकारचे संबंध आहेत भारत पाकिस्तानमध्ये. हे बघा, तो एक पॉलिटिकल डिसिजन आहे. मला वाटतं की सरकारने हा निर्णय घ्यायचा असं माझ्या मते, की भारत पाकिस्तानमधील क्रिकेट महत्त्वाचं आहे. जसं की आज तुम्ही म्हणाल की इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध खेळणार नाहीयेत, तर क्रिकेटमधली ती मजा निघून जाईल. तुम्ही जर भारत आणि पाकिस्तान खेळत असाल तेव्हा व्ह्यूवरशिप बघा, लोकांची अपेक्षा बघा, लोकांचे चेहरे बघा, त्यांचं टेन्शन बघा. जसं आम्ही मागचा वर्ल्ड कप सेमीफायनल आम्ही खेळलो होतो पाकिस्तान विरुद्ध, ज्या पद्धतीने रिॲक्शन होत्या भारतामध्ये, ज्या प्रकारचा आनंद झाला होता लोकांच्या मनात पाकिस्तान विरुद्ध जिंकलो तेव्हा. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी भारत पाकिस्तान एकत्र खेळणं खूप जास्त गरजेचं आहे. हे खरं आहे का की लोक म्हणतात की आता पाकिस्तानला हरवलं ना, मग फायनल जिंकलात नाही जिंकलात चालेल? हो, हे तर नेहमी सुरुवातीपासूनच होत आलंय. जेव्हा तुम्ही पाकिस्तान विरुद्ध खेळता तेव्हा सगळे हेच म्हणत असतात, पाकिस्तान विरुद्ध जिंका, बाकी काही नाही झालं तरी फरक नाही पडत, फायनल जिंका किंवा नका जिंकू. तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळणं भारतासाठी खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक फन येतं, एक स्पर्धा निर्माण होते आणि अग्रेशन सुद्धा येतं.
तर मग आता जर पुढच्या वर्षी मार्चमध्ये पाकिस्तानची टीम येईल तर तुम्ही लोकांना वचन देता का की त्यांची चांगलीच धुलाई केली जाईल? सर, प्रयत्न करू शकतो, वचन नाही देऊ शकत. कारण जर तुम्ही मागचा रेकॉर्ड पाहिलात भारत पाकिस्तान विरुद्ध, तर सातत्याने त्यांच्या विरुद्ध चांगलं प्रदर्शन केलंय आपण आणि आशा आहे की पुढे असं चालू ठेवू. तुम्ही मागील काही मॅचेस पाहिल्या तर आय थिंक भारताचं त्यांच्या विरुद्ध रेकॉर्ड खूप चांगला आहे जिंकण्यामध्ये. त्यामुळे होपफुली असंच खेळत राहू आणि जेव्हा पाकिस्तान भारतात येईल तेव्हा त्यांना पुन्हा हरवू चांगल्या पद्धतीने. सर, तुमचं लग्न कधी होणार? आता तरी इतका वेळ सुद्धा नाहीये की लग्नाचा विचार करता येईल. कारण जितकं क्रिकेट सध्या खेळतोय आणि जेव्हा कधी संधी मिळेल आणि एखादी मुलगी मिळेल, तेव्हा मी नक्की लग्न करेन.